जळगावच्या नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मण्यारखेडा येथे 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयानं आरोपी असलेल्या तिच्या सख्या चुलत मामाला 20 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। परमानंद कन्हैयालाल गोरे असं सजा झालेल्या नराधम आरोपीचं नाव असून यासोबतच न्यायालयानं त्याला 20,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे। या प्रकरणातील पीडित मुलगी आणि तिचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील असून रोजगारासाठी ते भुसावळ तालुक्यातील मण्यारखेडा शिवारात वास्तव्यास होते। 14 जानेवारी 2022 रोजी दुपारी पीडित मुलगी आरोपीच्या घरी खेळण्यासाठी गेली असता आरोपीनं खेळण्याचा बहाणा करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। घरी परतल्यानंतर मुलीनं रडत आईला घडलेला प्रकार सांगितला। त्यानंतर रात्री वडील घरी आल्यानंतर त्यांना ही सर्व माहिती देण्यात आली। आरोपीला जाब विचारल्यानंतर तो दुसऱ्याच दिवशी फरार झाला। आजोबांची प्रकृती बिघडणं आणि सामाजिक दबावामुळे फिर्याद दाखल करण्यास काहीसा विलंब झाला। त्यानंतर नशिराबाद पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। या खटल्यात सरकार पक्षातर्फे 12 साक्षीदार तपासण्यात आले। पीडित मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी, पंच, साक्षीदार तसेच तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी न्यायालयानं महत्त्वपूर्ण मानल्या। जिल्हा सरकारी वकील सुरेंद्रजी काबरा यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली। त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी बनकर यांनी आरोपीला पॉक्सो कायद्याअंतर्गत दोषी ठरवत कलम 6 नुसार 20 वर्षे सक्त मजुरी आणि 20,000 रुपयांचा दंड सुनावला। दंडाची रक्कम न भरल्यास 2 महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे। तसेच दंडाच्या रकमेतून 15,000 रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले। या प्रकरणात पैरवी अधिकारी हेड कॉन्स्टेबल अमोल राजेंद्र पाटील तसेच केस वॉच अधिकारी पोलीस निरीक्षक गुणवंत सोनवणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे।